ARC वाले अमुक वाले सगळे पाठी लागले आहे, एक एक करतोय. पण म्हणजे मला म्हणायला नाही असं पाहिजे, टीव्ही वाले आणि पत्रकारांची माफी मागेल की त्यांनी नाही टाकलं तर बरं होईल, पण अर्थ खात्यासारखं नालायक जे येऊ नको तो शब्द माझ्या तोंडात. आमची फाईल साहेब 10 वेळेस गेली अर्थ खात्यात, 10 वेळेस. पण मी पण पक्का गेली का माणूस पाठवायचा, शेख वहां जाके आके देख क्या चल रहा है, शेख तू आगे का देख मैं तेरे पीछे है. तिथं जाऊन कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होण्याची, कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होण्याची. पण मी पिछा सोडला नाही, आमच्या या मंडळीने पिछा सोडला नाही. जर हे 5-7 लोक माझ्या मागे राहिले नसते तर कदाचित मी कामाच्या व्यापामध्ये दुर्लक्ष केलं असतं. कंटिन्यू फॉलोअप घेणारा माणूस असला तर कसं काम होतं हे आपल्या हातपंप कर्मचाऱ्याच्या लोकांनी दाखवून दिलं. पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत हंगामा. मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार गट व शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये खडाजंगी. महायुती सरकारमधील भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील धुसफूस मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा बाहेर आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये खटकी उडालेली आहेत. ज्या लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारकडून गाजावाजा केला जात आहे त्याच योजनेवरून सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून मंत्रिमंडळ बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या जाहिरातीवर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आक्षेप घेतला. शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई, दीपक केसरकर, दादा भुसे हे अजित पवार यांच्या मंत्र्यांवरती आक्रमक झाले. अजित पवार कसे श्रेय घेऊ शकतात, मुख्यमंत्र्यांचं नाव हटवून अजितदादांनी स्वतःचं नाव कसं दिलं, असा सवाल शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केला. खडाजंगी वाढत चालल्याचे पाहून देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये फडणवीस यांनी मध्यस्थी केली. यापुढे एकटा कोणी श्रेय घेणार नाही अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.